नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले राजकोट इथं महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव म्हणजे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी 19 फेब्रुवारीला मालवण शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण बंदर जेटी इथनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत किल्ले सिंधुदुर्ग इथं मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला श्री क्षेत्र किल्ले सिंधुदुर्ग इथल्या श्री शिवराजेश्वर मंदिरात दर्शन घेण्यात आलं. त्यानंतर किल्ले राजकोट इथं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह मालवणच्या नगराध्यक्षा सौ ममता वराडकर, शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक व स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, तालुका प्रमुख मंदार लोडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, दीपलक्ष्मी पडते, ज्येष्ठ पदाधिकारी संजय पडते, दादा साईल, काका कुडाळकर, मालवणच्या नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका मेघा गावकर, पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर, शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व युवासेना पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी किल्ले राजकोट इथं जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवजयंतीचं औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचं विशेष स्मरण केलं. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं की हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या आणि सर्व हिंदूंना महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये स्वाभिमानाने जगायला शिकवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवजयंती आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी किल्ले सिंधुदुर्ग इथं शिवरायांचं पूजन आणि दर्शन घेत आशीर्वाद घेतलेले आहेत. तसंच किल्ले राजकोट इथेही छत्रपतींचं वंदन केलं आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी किल्ले राजकोटबद्दल सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती तसंच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे तसेच खासदार नारायणराव राणे, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून घेतला गेलेला पुढाकार व योगदान यांची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ येऊन त्यांना नतमस्तक झालो आणि त्यांचे आशीर्वाद घेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आशीर्वाद घेतला आहे त्यावेळी छत्रपती महाराजांचा इतिहास, त्यांनी केलेलं काम, त्यांचं कार्य, त्यांनी दिलेले संस्कार यांचं पालन करण्याचे आचारविचार आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये, आमच्या सर्वांमध्ये येवोत आणि जनतेची सेवा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने घडावी असंही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं. सर्वच पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून काम करावं असंही त्यांनी आवाहन केलं. आमदार निलेश राणे यांच्या गेल्या वर्षभराच्या आमदारकीच्या कार्यकालातील पर्यटनविषयक प्रगतिशीलतेविषयी सुद्धा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी विशेष नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वच कार्यकर्ते समाजात कार्यरत राहणार असल्याचंही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं.